कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देश व्यापला। राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणाचा उर्वरित भाग आणि दिल्लीतही मान्सूनची हजेरी। यंदा 9 दिवस आधीच मान्सूननं संपूर्ण देश व्यापला। शेफाली जरीवालाचा मृत्यू अचानक रक्तदाब घटल्यानंच झाल्याचा संशय बळावला। पोलिसांना प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालात रक्तदाब कमी झाल्यानंच शेफाली बेशुद्ध पडल्याची माहिती। राज्यातील 1000 शिक्षकांना एआयचं प्रशिक्षण दिलं जाणार। शालेय शिक्षण विभागाचा परदेशातील 5 विद्यापीठांसोबत सामंजस्य करार। नवनवीन उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावं यासाठी निर्णय। देशाच्या 8व्या जनगणनेच्या तयारीला सुरुवात। 1 एप्रिल 2026 पासून शहरी आणि ग्रामीण भागातील घरांची यादी बनवण्याचं काम हाती घेतलं जाणार। घरासंदर्भातील संपूर्ण माहितीसाठी सुमारे 3 डझन प्रश्न विचारले जाणार। 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करताना 6% कर भरावा लागणार। 1 जुलैपासून कर प्रणाली लागू होणार। पेट्रोल डिझेलवर आधारित वाहनांच्या किमतीतही 1 जुलैपासून वाढ होणार। राज्य सीमेवरील 22 चेकपोस्ट बंद करण्याची नोटीस। संबंधित कंत्राटदाराला कायदेशीर नोटीस। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू। परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची माहिती। भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी मोठा निर्णय। रेल्वे प्रवाशांचा आरक्षण चार्ट प्रवासाच्या 8 तास आधी जाहीर केला जाणार। 1 जुलैपासून नवीन नियम लागू। रेल्वे भाड्यातही महत्त्वाचे बदल लागू होणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रस्तावांना मंजुरी। बीएड अभ्यासक्रमासाठी 15 जुलैपर्यंत ऑनलाईन प्रवेश घेता येणार। सीईटी कक्षाकडून 25 जूनपासून ऑनलाईन प्रवेश सुरू। राज्य सीईटी कक्ष दिलीप सरदेसाई यांची माहिती।